शक्ती कायद्यासाठी अभिनेत्री स्पृहा जोशीनं आवाहन केलेलं आहे। शक्ती कायद्याच्या ऑनलाईन पिटिशनला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र विधिमंडळानं मंजूर केलेल्या कायद्याला राष्ट्रपतींच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे। पुरुष नाटकाच्या निमित्तानं फेसबुक पोस्ट लिखून स्पृहा जोशी यांनी हे आवाहन केलंय। 2020 साली महाराष्ट्र सरकारनं एकमताने शक्ती कायदा विधानसभेत पारित केला। राष्ट्रपतींच्या सहीमुळे केवळ अजून हा शक्ती कायदा अधिकृतपणे कायदा व्हायचं राहिलाय। 27 सप्टेंबर 2025 रोजी पुरुषमधून याच शक्ती कायद्याला महाराष्ट्राच्या नागरिकांनी पाठिंबा दर्शवावा अशी मागणी केली होती। आज देशात महाराष्ट्रात महिलांची अवस्था पाहता शक्तीची गरज नाही असं ठामपणे म्हणता येईल। फक्त एक स्त्री म्हणून नाही, एक संवेदनशील व्यक्ती म्हणून, माध्यमात एक आवाज पोहोचवण्याची ताकद असणारी म्हणून शक्तीला पाठिंबा द्यायला नको का? पुरुष आता काहीच प्रयोगात थांबेल। शेवटच्या प्रयोगांकडे त्याची वाटचाल चालूच झाली आहे। पण नाटकातून मांडलेला शक्ती कायद्याचा आवाज हा फक्त एकट्या अंबिकेचा नाही आहे, तर साऱ्या अंबिकांसाठीचा आहे। एकत्र येऊ, समान होऊ, असं अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय।